हे लॅपलास ट्रान्सफॉर्म मेथड आहे. ठीक आहे, आलं तरी येऊ शकते, सिलेबसला आहे त्याच्यामुळे आपल्याला घ्यावं लागते. ओके, तर याच्यामध्ये सबस्टिट्यूशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे तर डेफिनेशन माहित आहे तुम्हाला. लॅपलास ऑफ एफ ऑफ टी म्हणजे फंक्शन कशाचं भेटल, एफ ऑफ एस चा. त्याच्यानंतर डॅश डॅश इंडिकेट्स एक डेरिव्हेटिव्ह, डबल डॅश इंडिकेट्स ट्वाइस डेरिव्हेटिव्ह कशाचं, या फंक्शनचा. ठीक आहे, तर याचे सबस्टिट्यूशन्स आहे. समजा एफ डॅश ऑफ टी असेल तर एस एफ ऑफ एस मायनस एफ ऑफ झिरो. आता हे झिरो म्हणजे काय, बाउंड्री कंडिशन दिलेले राहतात, नाही दिलं तरी काही सबस्टिट्यूशन्स करून त्याच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकता अदर बाउंड्री कंडिशनला. ठीक आहे, तर डबल डॅश साठी हा वाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, एस स्क्वेअर एफ ऑफ एस मायनस एस एफ ऑफ झिरो मायनस एफ डॅश ऑफ झिरो. इथं फंक्शन जे आहे एफ आहे. आता एफ च्या ठिकाणी वाय पण येऊ शकते, एक्स पण येऊ शकते, किंवा अदर व्हेरिएबल टी पण येऊ शकतो. ठीक आहे, तर हे फंक्शन आहे. फंक्शन एक्स वाय झेड जे काही असेल त्याच्यामध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आणि त्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म फाइंड आउट करायचं आहे. कोणता आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म मेथड आहे. ठीक आहे, तर हे कशावर अप्लाय करतो, डिफरन्शियल इक्वेशन, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन वर अप्लाय करतो आणि त्याचे व्हॅल्यूज फॉर पर्टिक्युलर फंक्शन आपण काय करतो, फाइंड आउट करतो. जसं वाय ऑफ टी, एफ ऑफ टी फाइंड आउट करत होतो, तर या केसमध्ये आता वाय ऑफ टी, एक्स ऑफ टी, इक्वेशनच्या हिशोबाने जे व्हेरिएबल दिला त्याचं सोल्युशन आपण काढू शकतो इझिली युजिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म मेथड. फर्स्ट प्रॉब्लेम लिहून घ्या. लिहिलेत ना, लिहून घ्या पहिला प्रॉब्लेम. तर इथं डी वाय बाय डी टी प्लस टू. आता हे वाय कशाचं, सॉरी वाय कशावर डिपेंड आहे तुमचा, टी वर डिपेंड आहे. तर याला कसं रिप्रेझेंट करायचं, वायला, सिंगल वायला, दॅट इज वाय ऑफ टी इक्वल्स टू 4e टू द पॉवर मायनस 2t. ठीक आहे, तर याला इक्वेशन नंबर नाही टाकले तर जमते, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर लगेच काय करायचं, टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग इथं लॅपलास ऑफ dy बाय dt प्लस 2 लॅपलास ऑफ y ऑफ t इक्वल्स टू 4 लॅपलास ऑफ e टू द पॉवर मायनस 2t, e टू द पॉवर मायनस 2t. याचं सबस्टिट्यूशन बघा आता. dy बाय dt आहे म्हणजे किती टाइम डेरिव्हेटिव्ह, त्याचा ऑर्डर किती आहे, एक. म्हणजे वन टाइम डेरिव्हेटिव्ह म्हणजे फॉर्म्युला कोणता यूज करायचा, सेकंड वाला फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे, तर हे झालं तुमचा वायच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. मग यस वाय ऑफ यस मायनस वाय ऑफ झिरो. ठीक आहे, प्लस 2 टाइम्स ऑफ, याच्यासाठी काय लिहू शकतो मी, फर्स्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे काय, एफ ऑफ, हा म्हणजे वाय ऑफ एस इक्वल्स टू 4 इंटू ह्याचं फॉर्म व्हॅल्यू सांगा किती येते बघा. हा, तर ई टू दी पॉवर मायनस एटीचा फॉर्म्युला आहे म्हणजे 1 अपॉन एस प्लस 1 अपॉन एस प्लस ए, म्हणजे इथं किती येईल, 1 अपॉन एस प्लस 2. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याची किंमत किती आहे, वाय ऑफ झिरोची इथं आहे ना, वाय ऑफ झिरो किती आहे, एस वाय ऑफ एस मायनस ऑफ मायनस हे प्लस होईल, बट लिहिताना तुम्ही मायनस मध्येच लिहा. 2 वाय ऑफ एस इक्वल्स टू 4 1 अपॉन एस प्लस. ठीक आहे, त्याच्यानंतर हे मायनस इंटू मायनस प्लस तिकडे गेल्यानंतर वापस काय होणार, ते मायनसच होईल. ठीक आहे, व्हॅल्यू, तर एस वाय ऑफ एस प्लस 2 वाय ऑफ एस इक्वल्स टू 4 डिवायडेड बाय एस प्लस 2 मायनस 3. करेक्ट. त्याच्यानंतर ह्याच्यामधून काय कॉमन काढू शकतो, वाय ऑफ एस. मग काय येणार इथं, एस प्लस 2 ब्रॅकेट मध्ये 4 डिवायडेड बाय एस प्लस 2 मायनस 3. ठीक आहे, एस प्लस 2 मायनस 3. नेक्स्ट वाय ऑफ एस इक्वल्स टू, हा व्हॅल्यू ह्याच्या डिनॉमिनेटर मध्ये आणि 3 च्या डिनॉमिनेटर मध्ये पण येईल. ठीक आहे, सेम व्हॅल्यूज आहेत का हे, एस प्लस 2 एस प्लस 2. ठीक आहे, तर एस प्लस 2 इंटू एस प्लस 2 किती येते, एस प्लस 2 चा स्क्वेअर, 2 टर्म्स आहेत. मग इथं 4 डिवायडेड बाय एस प्लस 2 एस प्लस 2 मायनस 3 डिवायडेड बाय एस प्लस 2. तर हे येईल व्हॅल्यू 4 डिवायडेड बाय एस प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 डिवायडेड बाय एस प्लस 2. हे झालं तुमचा वाय ऑफ एस. बट वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग वाय ऑफ टी.
मग y ऑफ टी फाइंड आउट करण्यासाठी काय यूज करावं लागेल? चॅप्टर कोणतं आहे? इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म. मग टेकिंग इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग लॅपलास इनव्हर्स ऑफ y of s equals to 4 Laplace inverse of 1 upon s plus 2 bracket square minus 3 Laplace inverse of 1 upon s plus 2. मग हे येईल 4 शिफ्टिंग आहे e to the power minus 2t Laplace inverse of 1 upon s square minus 3 e to the power minus 2t. ह्याची किंमत किती येईल? फॉर्म्युला सांगितला होता कोणता? टी टू दी पॉवर n मायनस वन म्हणजे 2 मायनस वन डिवायडेड बाय 2 मायनस वन फॅक्टोरियल मायनस 3 ई टू दी पॉवर मायनस 2t. टोटल व्हॅल्यू किती येईल? 4 ई टू दी पॉवर मायनस 2t टाइम्स ऑफ टी मायनस 3 ई टू दी पॉवर मायनस 2t. तर ह्याच्यामधून तुम्ही मायनस 2t ई टू दी पॉवर मायनस 2t कॉमन करून 4t मायनस 3 लिहू शकता. हा झाला तुमचा y ऑफ टी. ठीक आहे, फायनल आन्सर. एकदम बेसिक सोपा वाला प्रॉब्लेम घेतला. ठीक आहे, चला लिहू. 2023 मध्ये विचारलेलं क्वेश्चन लिहून ठेवाय. तर हे कॉम्बिनेशन आहे कशाचं? प्रॉपर्टी पण दिसते इथं, इंटिग्रल प्रॉपर्टी 0 to t वाला. ओके, तर फर्स्ट स्टेप काय? टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. ठीक आहे, तर डी वाय पहिले क्वेश्चन लिहून घ्या. dy बाय dt प्लस 3y ऑफ टी प्लस 2 इंटिग्रेशन 0 to t y of t dt equals to t. Taking Laplace transform on both sides. Laplace of dy by dt plus 3 Laplace of y of t plus 2 Laplace of integration 0 to t y of t dt equals to Laplace of t to the power 1 असं लिहितो मी. ओके, तर याच्यासाठी सबस्टिट्यूशन काय? सबस्टिट्यूशन तिथं बघा, सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे तर काय सबस्टिट्यूशन करायचं? यस एफ ऑफ एस मायनस एफ ऑफ झिरो. करेक्ट आहे. आता जस्ट आपण सबस्टिट्यूशन केला होता. तर यस वाय ऑफ एस मायनस वाय ऑफ झिरो प्लस ह्याच्यासाठी फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचं एफ ऑफ टी चा, म्हणजे काय येणार? एफ ऑफ एस म्हणजे वाय ऑफ एस येईल. 3 टाइम्स ना, 3 टाइम्स ऑफ वाय ऑफ एस. नेक्स्ट ह्याच्यासाठी काय करू? प्रॉपर्टी सांगा, इंटिग्रल प्रॉपर्टी. इंटिग्रल प्रॉपर्टी सांगा. इंटिग्रेशन लॅपलास काय आहे? तो लॅपलास ऑफ इंटिग्रेशन 0 टू टी एफ ऑफ टी डी टी असेल तर 1 अपॉन एस एफ ऑफ एस लिहितो. करेक्ट आहे. तर 1 अपॉन एस एफ ऑफ एस च्या ठिकाणी काय आहे? ते आपल्या फंक्शन कशामध्ये? वाय व्हेरिएबल मध्ये आहे. तर इथं 1 अपॉन एस वाय ऑफ एस इक्वल्स टू याची किंमत n फॅक्टोरियल डिवायडेड बाय s टू द पॉवर n प्लस 1. करेक्ट आहे. व्हायचे n फॅक्टोरियल चा अर्थ किती आहे? 1 चा फॅक्टोरियल 1च येते का? डिवायडेड बाय 1 प्लस 1 म्हणजे 2, म्हणजे इथं स्क्वेअर येईल. n फॅक्टोरियल डिवायडेड बाय s टू द पॉवर n प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 किती येईल? 2. ओके, याची किंमत डायरेक्टली 0 आहे, दिलेलं आहे गिवन मध्ये. ठीक आहे, आता ह्या तिन्ही याच्यामध्ये मला कॉमन टर्म काय दिसतो? y ऑफ एस. कॉमन टर्म काय दिसणार? y ऑफ एस. तर इथं y ऑफ एस कॉमन घ्या इन ब्रॅकेट. काय काय व्हॅल्यूज रिमेनिंग राहतात ब्रॅकेट मध्ये? 3 एस प्लस 3 प्लस 2 बाय एस आणि हे व्हॅल्यू इक्वल्स टू 1 अपॉन एस स्क्वेअर राहणार. ठीक आहे, नेक्स्ट y ऑफ एस. इथं कॉमन डिनॉमिनेटर समजा मी घेतला तर ह्याला एस न मल्टिप्लाय करावं लागेल. एस स्क्वेअर प्लस 3s प्लस 2 डिवायडेड बाय एस इक्वल्स टू 1 अपॉन एस स्क्वेअर. हा एस आणि हा एस गेट कॅन्सल म्हणजे टोटल व्हॅल्यू किती आली आता रिमेनिंग? y ऑफ एस इक्वल्स टू हे इथं 1 बाय एस रिमेनिंग टर्म राहील आणि 1 अपॉन
एस स्क्वेअर प्लस 3s प्लस 2. करेक्ट आहे. एवढंच आहे का टर्म? एकदा चेक करा. डिनॉमिनेटर मध्ये 1 एस स्क्वेअर प्लस 3s प्लस 2. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. इथं काय येईल? y ऑफ s लॅपलास ऑफ y ऑफ s इनवर्स, हा नॉट लॅपलास, इनवर्स लॅपलास इक्वल्स टू इनवर्स लॅपलास ऑफ 1 s स्क्वेअर प्लस 3s प्लस 2. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी मी आत्ताच सांगितला होता, काय लिहिला होता बघा. 1/s साठी काय लिहू शकतो मी रिव्हर्स मध्ये? इंटिग्रेशन 0 टू टी टाकू शकतो. करेक्ट आहे. रिव्हर्स मध्ये लिहायचं तिला. मग इंटिग्रेशन 0 टू टी आपल्याकडं लॅपलास इनवर्स रिमेनिंग टर्म किती आहे? लॅपलास इनवर्स ऑफ 1/s स्क्वेअर प्लस 3s प्लस 2. ठीक आहे. आणि हे विथ रेस्पेक्ट टू काय करायचं? इंटिग्रेशन dt करायचं. तर हे इंटिग्रल प्रॉपर्टी. ठीक आहे. हे काय तुमचा y ऑफ s आहे. करेक्ट आहे. त्याचं लॅपलास इनवर्स घेतलं तर ते कन्वर्ट होणार y ऑफ t मध्ये. तेच फाइंड आउट करायचं आपल्याला. करेक्ट आहे. तर आता हे थर्ड टर्मचा कंडिशन आला. क्वाड्रेटिक इक्वेशन थर्ड टर्म फाइंड आउट करने का. ठीक आहे. तर कन्सिडरिंग इथं y ऑफ t लिहा, इक्वेशन नंबर 1 लिहा. कन्सिडरिंग 1/s स्क्वेअर प्लस 3s प्लस 2. थर्ड टर्म काय फॉर्म्युला? सेकंड टर्मचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 टाइम्स ऑफ फर्स्ट टर्म. तर सेकंड टर्म किती आहे? 3s ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ s स्क्वेअर. हे व्हॅल्यू येणार 9s स्क्वेअर डिवायडेड बाय 4s स्क्वेअर. s स्क्वेअर स्क्वेअर गेट कॅन्सल, म्हणजे ऍडजस्टमेंट कशाचं? 9/4 चा ऍडजस्टमेंट करायचं इथं. हे 1/s स्क्वेअर प्लस 3s प्लस 9/4 मायनस 9/4 इथं ऑलरेडी किती आहे? 2 आहे. करेक्ट. त्याच्यानंतर 1/s स्क्वेअर प्लस 3s प्लस 9/4 ला मी 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर करू शकतो का? करेक्ट आहे. आणि ह्याचं ऍडिशन किती येईल? ह्याचं ऍडिशन येते -1/4. सम केलं तर कॅल्सीवर. तर ह्या -1/4 ला मी 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर करू शकतो. करेक्ट आहे. 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. यांचं सम बघा किती येते? -1/4 येतो. कुठं? हे 1/4 आहे ना, स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचे. क्वाड्रेटिक मध्ये म्हणजे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये येतात, इनव्हर्सच्या फॉर्म्युलेस मध्ये बसतात. ठीक आहे. तर हे 1/, हे कसं दिसतो? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. करेक्ट आहे. इथं प्लस आहे, इथं पण प्लस आहे, म्हणजे s प्लस 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं -1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. तर या टर्म साठी मी डायरेक्टली काय सबस्टिट्यूशन करू शकतो? व्हॅल्यू सबस्टिट्यूशन करू शकतो. तर नेक्स्ट लॅब y ऑफ t फ्रॉम इक्वेशन 1 असं लिहितो. फ्रॉम इक्वेशन 1 y ऑफ t इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू t. याच्यासाठी मी डायरेक्टली काय सबस्टिट्यूशन करू शकतो त्या क्वाड्रेटिक इक्वेशन साठी? आता व्हॅल्यू आलं ते 1/s प्लस 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -1/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे विथ रिस्पेक्ट टू काय? dt. इंटिग्रेशन 0 टू t. याचा फॉर्म्युला कोणता बसते? 1/s स्क्वेअर मायनस a स्क्वेअरचा. काय? 1/a ची किंमत किती? बट याच्या अगोदर तुम्हाला शिफ्टिंग यूज करा, कारण की s प्लस a आहे या ब्रॅकेट मध्ये, बरोबर ना? s प्लस a. मग काय येईल तर e टू द पॉवर मायनस 3/2 टाइम्स ऑफ t लॅपलास इनवर्स ऑफ 1/s स्क्वेअर मायनस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे विथ रिस्पेक्ट टू dt. इंटिग्रेशन 0 टू t e टू द पॉवर मायनस 3/2 टाइम्स ऑफ t. याचा फॉर्म्युला 1/a. a ची किंमत किती आहे? 1/2. साइन मायनस दिसला की हायपरबोलिक घ्यायचा.
मग हे हायपरबोलिक किती आहे 1/2 टाइम्स ऑफ टी dt. तर इथं तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करावा लागेल युजिंग साइन hx चा फॉर्म्युला मी दिलाय HAX चा बघा आपल्या फॉर्म्युला लिस्ट मध्ये e टू दी पॉवर ax मायनस e टू दी पॉवर मायनस ax डिवायडेड बाय 2 हा वाला फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता इथं हायपरबोलिक सेम आहे. a ची किंमत किती आहे 1/2 आणि व्हेरिएबल कोणता आहे t च्या रिस्पेक्ट मध्ये. ठीक आहे. तर इंटिग्रेशन 0 टू t e टू दी पॉवर मायनस 3/2 t आणि हे 1/2 आहे म्हणजे हे बाहेर घेतो 2. करेक्ट. आणि ह्याच्यासाठी काय अप्लाय करू मी e टू दी पॉवर 1/2 t मायनस e टू दी पॉवर मायनस 1/2 t होल डिवायडेड बाय 2 dt. लक्षात आलं. तर हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल डायरेक्टली. मग काय रिमेनिंग टर्म मध्ये मल्टिप्लाय करा. आता हा e एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू ह्याच्यासोबत मल्टिप्लाय आणि हा वाला एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू सेकंड टर्म सोबत मल्टिप्लाय. काय येणार मग इंटिग्रेशन 0 टू टी ई टू दी पॉवर हे मल्टिप्लिकेशन म्हणजे ऍडिशन मध्ये लिहू शकतो का मी. समजा एक्सपोनेन्शियल समजा व्हॅल्यू आलं ई टू दी पॉवर ए ई टू दी पॉवर बी तर ह्याला ई टू दी पॉवर ए प्लस बी करू शकतो. हे पण फॉर्म्युला लिहून दिलाय. तर हे मल्टिप्लिकेशन आहेत मग ऍडिशन्स करून घ्या लगेच. काय येणार इथं -3/2 टी मायनस सॉरी प्लस 1/2 टी आणि हे मायनस ई टू दी पॉवर -3/2 टी मायनस 1/2 टी. आता ह्याचं तुम्हाला इंटिग्रेशन करायचं. ठीक आहे. आणि हे टोटल व्हॅल्यू किती येईल सांगा जर कॅल्सीवर ई टू दी पॉवर -3/2 आहे म्हणजे ह्यांचं ऍडिशन घ्यायचं -3/2 प्लस 1/2 म्हणजे हे -2/2 येतो म्हणजे -1 येणार व्हॅल्यू. करेक्ट. तर इंटिग्रेशन 0 टू टी ई टू दी पॉवर मायनस टी आणि मायनस हे व्हॅल्यू किती येईल ई टू दी पॉवर -2t. ऍडिशन्स करा बघा चेक करा कॅल्सीवर. काल आपण फॉर्म्युलेस पण लिहिले. कोणता फॉर्म्युला इंटिग्रेशन ई टू दी पॉवर ax dx चा काय आहे तो ई टू दी पॉवर ax डिवायडेड बाय ए. ठीक आहे. तर हे ई टू दी पॉवर -t डिवायडेड बाय -1 मायनस ई टू दी पॉवर -2t डिवायडेड बाय -2 इंटिग्रेशन 0 टू टी. ठीक आहे. तर टी ला टी सोबत रिप्लेस केला तर काय होईल काय होणार नाही ऍज इट इज राहणार व्हॅल्यूज. मग इथं व्हॅल्यू येईल ई टू दी मायनस e to the power minus t minus into minus plus e to the power minus 2t divided by 2. आणि नेक्स्ट टाइम काय करायचं मायनस ऑफ e टू दी पॉवर 0 डिवायडेड बाय -1 आणि मायनस इंटू मायनस प्लस राहणारच आहे ते e टू दी पॉवर 0 डिवायडेड बाय 2. मग हे व्हॅल्यू e टू दी पॉवर -t प्लस e टू दी पॉवर -2t डिवायडेड बाय 2 हे मायनस इंटू मायनस प्लस हे 1च येईल फक्त कारण की ई टू दी पॉवर 0 ची किंमत 1 येते आणि मायनस प्लस -1/2. टोटल व्हॅल्यू किती आली मग y ऑफ टी ची ई टू दी पॉवर -t प्लस ई टू दी पॉवर -2t या दोघांचं ऍडिशन जे आहे ते किती येईल -1/2. ठीक आहे -1/2. स्टेप बाय स्टेप करा तर चला लिहून घ्या. फर्स्ट स्टेप काय करायचं याच्यामध्ये ऍज इट इज क्वेश्चन लिहा d2x divided by dt2 plus 9x of t equals to cos 2t. Taking Laplace transform on both sides, Laplace of d2x divided by dt2 plus 9 Laplace of x of t equals to Laplace of cos 2t. याचं सबस्टिट्यूशन यूज करायचं डबल डॅश वाला फॉर्म्युला लावायचा कोणता दॅट इज लॅपलास ऑफ एफ डबल डॅश ऑफ टी चा कसं लिहायचं सांगा जरा एस स्क्वेअर एक्स ऑफ एस मायनस एस एक्स ऑफ 0 मायनस एक्स डॅश ऑफ 0. त्याच फॉर्मॅट मध्ये लिहिला फक्त एफ च्या ठिकाणी काय यूज केलं आपण एक्स व्हेरिएबल यूज केलंय. ठीक आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट प्लस ह्याच्यासाठी काय 9y(s) इक्वल्स टू लॅपलास ऑफ cos 2t. फॉर्म्युला सांगा लॅपलास ऑफ cos 80 चा काय फॉर्म्युला आहे? s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर किती येते 4. ठीक आहे, तर याची किंमत किती 1. मग इथं s स्क्वेअर x ऑफ s मायनस s मायनस याची किंमत आहे का आपल्याकडे माहित? वर दिलंय का? नाही दिला. मग त्याच्यासाठी तुम्हाला बाउंड्री कंडिशन दिलेला आहे. ठीक आहे, लास्टली काय करायचं इथं x ऑफ पाय बाय 2 आहे ना, ते कशाची किंमत आहे टी ची किंमत आहे. मग ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं. मी काय करतो याला सबस्टिट्यूशन करतो ऍज अ के कॉन्स्टंट म्हणून सबस्टिट्यूशन करतो. प्लस 9y ऑफ s इक्वल्स टू s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4. ठीक आहे, हा इथं व्हेरिएबल आपण y घेतला का x घ्यायचं, x व्हेरिएबल घ्यायचा. कारण की पूर्ण इक्वेशन एक्सच्याच फॉर्म मध्ये y यूज करू नका असं होते गडबड मध्ये. व्हेरिएबल बघा पहिले न्यूमरेटर मध्ये काय x आहे का y आहे. इथं कधी कधी y आणि विथ रेस्पेक्ट टू x पण येऊ शकते. ठीक आहे, तर कसं लिहायचं त्याला y ऑफ x, बरोबर ना. तर व्हेरिएबल्स वर कॉन्सन्ट्रेट करा. तर मी काय करतोय s स्क्वेअर x ऑफ s मायनस s हे मायनस केला तिकडे जाऊन काय होणार ते प्लस होईल ना. आणि हे ऍज इट इज 9x ऑफ s ऍज इट इज ठेवतो s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4 आणि हे प्लस के येईल, बरोबर. याच्यामधून अजून काय कॉमन निघल या दोन टर्म्स मधून x ऑफ s आणि ब्रॅकेट मध्ये रिमेनिंग टर्म काय राहील s स्क्वेअर प्लस 9 आणि हा मायनस s तिकडे जाऊन काय होणार प्लस. मग s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4 प्लस के प्लस s. त्याच्यानंतर x ऑफ s इक्वल्स टू s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4 s स्क्वेअर प्लस 9 प्लस k डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 9 प्लस s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 9. हा, हे जे स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर म्हणजे डबल डॅश वाला फॉर्म्युला यूज करायचा. हे वाला तेच यूज केलं ऍज इट इज टाकलं. फक्त एफ च्या ठिकाणी काय सॉरी हा एफ च्या ठिकाणी काय आपला व्हेरिएबल एक्स आहे तर एक्सच्या फॉर्म मध्ये लिहिलं. हे तर माहिती आहे आपण काय लिहितो एक्स ऑफ एस, ते फंक्शन एस मध्ये येतो व्हेरिएबल. करेक्ट. मग त्याच्यानंतर नेक्स्ट ह्याला कसं सॉल्व्ह करायचं रे. हम्म? काय काय के के व्हॅल्यू नाही ना आपल्याकडं, ते के ची किंमत फाइंड आउट करायची. हा, थर्ड टर्म निकालता. हा, क्या निकालता थर्ड टर्म कहाँ से है कोणता यूज करता मेथड इझी वाला कोणता आहे. कॉन्व्होल्युशन पण आहे काल केलं ना. कॉन्व्होल्युशन मेथडनी पण करता येतो. 2-3 स्टेप मध्येच येते आन्सर, बरोबर ना. कोणतं मेथड लागते कॉन्व्होल्युशनचा साइन कॉस मध्ये येते. त्याच्यानंतर इंटिग्रेशन करायचं. याची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट केली बहुतेक तुम्ही बघा. हे वाला प्रॉब्लेम होता s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस स्टार्टिंगच आहे वाटायला. हा आहे ना, सॉल्व्ह केला ना. तर आन्सर सांग डायरेक्ट आता शॉर्टकट मारून टाक. हा, आता सॉल्व्ह करत बसाव. हा, माहित आहे ना तुम्हाला कॉन्व्होल्युशन. उत्तर लिहिले काय करूत आपण फर्स्ट म्हणून देऊ. बाकी हे तर प्रॉब्लेम नाहीत, हे डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये बसलेत. फक्त इथं प्रॉब्लेम आहे. मग इथून काय करावं लागेल फॉर फर्स्ट पार्ट फॉर पार्ट फर्स्ट
यस डिवायडेड बाय यस स्क्वेअर प्लस 4 यस स्क्वेअर प्लस 9. ह्याला मी स्प्लिट करतो यस डिवायडेड बाय यस स्क्वेअर प्लस 4 मध्ये 1 अपॉन यस स्क्वेअर प्लस 9. नाव लेट एफ ऑफ एस ची किंमत किती कन्सिडर करायची एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर आणि त्याच्या जी ऑफ एस ची 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म सॉरी इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. काय येणार इथं लॅपलास इनवर्स ऑफ एफ ऑफ एस इक्वल्स टू लॅपलास इनवर्स ऑफ एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर म्हणजे हे व्हॅल्यू येणार कॉस 2t आणि ह्याला आपण काय म्हणतो एफ ऑफ टी. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅपलास इनवर्स ऑफ जी ऑफ एस इक्वल्स टू लॅपलास इनवर्स ऑफ 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर हे व्हॅल्यू येईल 1 अपॉन 3 साइन 3t. ह्याला आपण जी ऑफ टी म्हणू शकतो. ठीक आहे. बाय सीटी सीटी म्हणजे काय कॉन्व्होल्युशन थेरम. मग लॅपलास इनवर्स ऑफ एफ ऑफ एस जी ऑफ एस इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू टी एफ ऑफ यू जी ऑफ टी मायनस यू डी यू. ठीक आहे. हे व्हॅल्यूज काय दिसणार इंटिग्रेशन 0 टू टी एफ ऑफ यू म्हणजे टीच्या ठिकाणी यू टाकायचं म्हणजे कॉस 2u येईल आणि हे 1/3 साइन 3 टाइम्स ऑफ टी मायनस यू डी. ठीक आहे. नेक्स्ट लॅपलास इनवर्स याला कॅपिटल एफ म्हणून एफ ऑफ टी इक्वल्स टू इंटिग्रेशन 1/3 बाहेर काढू का इंटिग्रेशन 0 टू टी आणि साइन 3t मायनस 3u आणि हे कॉस 2u डी. युजिंग विच फॉर्म्युला युजिंग फॉर्म्युला साइन ए कॉस बी चा काय येईल साइन ए कॉस बी चा 1/2 इन ब्रॅकेट साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी हे वाला फॉर्म्युला यूज करायचं. तर हे 1/3 इंटिग्रेशन 0 टू टी 1/2 इन ब्रॅकेट साइन ऑफ 3t मायनस 3u प्लस 2u प्लस साइन ऑफ 3t मायनस 3u मायनस 2u डी. ठीक आहे. तर हे 1/6 इंटिग्रेशन 0 टू टी हे व्हॅल्यू किती येईल 3t मायनस यू प्लस साइन 3t मायनस 5u डी. इंटिग्रेशन करा याचं इंटिग्रेशन माहित आहे तुम्हाला किती येते मायनस कॉस 3t मायनस यू डिवायडेड बाय -1 प्लस मायनस कॉस 3t मायनस 5u डिवायडेड बाय -5. इंटिग्रेशन काय 0 टू हे 1/6 इन ब्रॅकेट हे मायनस मायनस गेट कॅन्सल. फर्स्ट टाइम काय करायचं काय सबस्टिट्यूशन करायचं यूच्या ठिकाणी टी सबस्टिट्यूशन करायचं म्हणजे कॉस ऑफ 3t मायनस टी प्लस कॉस ऑफ 3t मायनस 5t डिवायडेड बाय 5. त्याच्यानंतर नेक्स्ट मायनस कॉस ऑफ 3t आणि प्लस कॉस ऑफ 3t डिवायडेड बाय 5. ठीक आहे 3t डिवाइड बाय 5 याची किंमत सांगा 1/6 इन ब्रॅकेट कॉस 2t हे मायनस 2t आहे ते प्लस मध्ये होतो काल सांगितलं होतं कॉस ऑफ मायनस थीटाची किंमत किती येते कॉस थीटा. ठीक आहे. तर प्लस कॉस 2t डिवायडेड बाय 5 हे मायनस ऑफ कॉस 3t कॉमन काढला तर इथं 1 प्लस 1/5 रिमेनिंग राहतो. ओके. मग त्याच्यानंतर कॅपिटल एफ ऑफ टी इक्वल्स टू कॉमन काय येईल ह्याच्यामध्ये कॉस 2t मग हे 1/6 बाहेर आहे कॉस 2t 1 प्लस 1/5 आणि हे मायनस कॉस 3t 1 प्लस 1/5.
यांचं ऍडिशन किती येईल? हे 1/6 इन ब्रॅकेट cos 2t इन ब्रॅकेट 6/5 मायनस cos 3t इन ब्रॅकेट 6/5. मग हे 1/6 इंटू 6/5 कॉमन केलं तर cos 2t मायनस cos 3t. तर हे 6 गेट कॅन्सल म्हणजे cos 2t मायनस cos 3t डिवायडेड बाय 5. तर हाच आन्सर आला होता आपला काल. ठीक आहे. आता हे पार्ट 1 चा सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये टाकायचं त्या इक्वेशन मध्ये. कुठे आहे ते? हा इथं टाकलं ना. याला इक्वेशन हा पार्ट 1 कन्सिडर केलं. याला इक्वेशन नंबर 1 द्या पार्ट 1 च्या जागी. ठीक आहे. आणि इथं पार्ट 1 राहू द्या, मग पार्ट 1 करा. हे 1 चं सोल्युशन काढला आणि इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूशन करायला. ओके. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट एक्स ऑफ एस इक्वल्स टू, याची किंमत किती आली आता डायरेक्टली? हे डायरेक्ट आपण लॅपलास अप्लाय करूनच आलेलं आहे, इनव्हर्स लॅपलास. ठीक आहे. तर आपण पण काय करू तिथं, फ्रॉम इक्वेशन 1 इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म विल गिव्ह विच व्हॅल्यू? एक्स ऑफ टी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे cos 2t मायनस cos 3t डिवायडेड बाय 5 आणि हे प्लस आहे. तर इथं बघा प्लस के डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 9 आहे. 9 ला कसं लिहू शकतो? 3 चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि लास्ट व्हॅल्यू तर डायरेक्टली कॉस मध्ये जाईल ती व्हॅल्यू. ठीक आहे. तर इथं लॅपलास इनव्हर्स ऑफ, हा के बाहेर काढतो, लॅपलास इनव्हर्स ऑफ 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस लॅपलास इनव्हर्स ऑफ एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. हे व्हॅल्यू cos 2t मायनस cos 3t डिवायडेड बाय 5 प्लस k 1/3 sin 3t आणि हे प्लस cos 3t. ठीक आहे. नेक्स्ट व्हॅल्यू बघा, cos 2t डिवायडेड बाय 5 मायनस cos 3t डिवायडेड बाय 5 प्लस k/3 sin 3t. ओके. आणि हे प्लस cos 3t. मग 3t चे टर्म्स किती आहेत? cos 3t च्या दोन टर्म्स आहेत. तर 1 मायनस 1/5 1 मायनस 1/5 हे व्हॅल्यू किती येते? 4/5. कोएफिशियंट्स किती आहे? याच्यामधून मी कॉमन काढू शकतो ना. लास्टला लिहितो के साइन 3t डिवायडेड बाय 3 आणि हे प्लस cos 3t कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये 1 मायनस 1/5 राहत. करेक्ट आहे. नेक्स्ट, तर हे x ऑफ t इक्वल्स टू cos 2t डिवायडेड बाय 5 cos 2t डिवायडेड बाय 5. नेक्स्ट व्हॅल्यू काय? प्लस k/3 sin 3t प्लस k/3 sin 3t आणि लास्ट व्हॅल्यू प्लस 4/5 cos 3t. ठीक आहे. आपल्याला ह्याची किंमत फाइंड आउट करायची, त्याच्यामुळे कंडिशन दिले इथं. वी हॅव कंडिशन काय सांगा? एक्स ऑफ π/2 इक्वल्स टू किती आहे व्हॅल्यू? -1. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये टाका एक्स 1 आहे का -1 आहे? -1 आहे ना. मग t इक्वल्स टू π/2. मग जिथं जिथं t दिसेल तिथं काय सबस्टिट्यूशन करायचं? π/2. cos ऑफ 2 इंटू π/2 डिवायडेड बाय 5 प्लस k/3 साइन ऑफ 3 इंटू हा π/2. नेक्स्ट प्लस 4/5 cos 3 इंटू π/2. व्हॅल्यू सांगा आता कॅल्शियम मध्ये. हे कॅन्सल होईल. 1 0 -1 याची किंमत -1 डिवायडेड बाय 5 येते प्लस k/3 याची किंमत 90. तर 270 येईल ना.
10 -1 ह्याची किंमत मायनस मध्ये येईल. चेक करा एकदा, माझे व्हॅल्यू चुकू शकतात. आणि प्लस 4/5 10 - 10 ह्याची किंमत 0 येईल. एकदा चेक करून घ्या बरं. साइन 3π/2 ची किंमत सांगा किती येते. लवकर नाही कॅल्सी. हा रेडियन मध्ये ठेवायचं कॅल्सी. हा हे क्वेश्चन आला तर मग लागतेच कॅल्सी कशी. घेऊन जा. हा तेवढंच सांगायचं. क्या रेडियन में रख कॅल्सी को, डिग्री पे हो. किती -1 आला ना कशाचा. हा मी काय लिहिलंय इथं -1. आता ह्याची किंमत बघ, कॉस पायची किंमत बघ. कॉस पायची किंमत -1 येते बघ. एक मिनिट. हॅलो. हा हो हो या ना इथं परफेक्ट कॉमर्स अकॅडमी. गंगामाई पैसे आहेत का ते ज्ञानप्रबोधिनी गर्ल्स हॉस्टेल माहित आहे का. हा त्याच्या समोरच आहे आपलं परफेक्ट कॉमर्स अकॅडमी. हो हो. किती किती आले मायनस वरच आलं ना. हा आणि ह्याची किंमत -1 आहे. मग हे -1 प्लस 1/5 आणि हे तर 0 झाला इक्वल्स टू -k/3. तर याची किंमत येईल -5 प्लस 1 डिवायडेड बाय 5 इक्वल्स टू -k/3. तर ह्याची -4/5 इक्वल्स टू k/3. मायनस मायनस गेट कॅन्सल. ह्याची किंमत k ची किंमत 12 डिवायडेड बाय 5. ठीक आहे. तर ह्याला इक्वेशन नंबर सेकंड द्या. सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन सेकंड. आता सेकंड मध्ये सबस्टिट्यूशन करा आणि व्हॅल्यूज लिहून टाकायचं तेवढंच आहे. ठीक आहे.